4 ओव्हरची मॅच असेल. दर्शकांचा पैसा वसूल असा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. विनंती असेल बाकी सर्वांनी बाहेर थांबायचे. बाकी सर्वांनी बाहेर थांबा. रेमबाई तुमच्या टीम मध्ये जे त्यांनाच तिथं ठेवा. रेमबाई प्लीज तुमच्या टीम मध्ये ते प्लेइंग वालेच ठेवा, बाकी कोणाला ठेवू नका. ओके. आणि आकाश देखील खेळताना पाहायला मिळेल. ओव्हरआर्म क्रिकेट असेल किंबहुना अंडरआर्म क्रिकेट असेल, चांगल्या प्रकारे खेळतो. ओव्हरआर्म क्रिकेट खेळत असताना गौरीपाडा या संघामध्ये चांगली अशी कामगिरी त्याची नेहमी पाहायला मिळते ग्रामीण क्रिकेटमध्ये. उत्तर भारतीय शिवसेना शहर प्रमुख CP मिश्रा साहेबांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. शुभम चल लवकर मॅच सुरू कर. चला आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. पाजी 11 वर्सेस R1 स्पोर्ट्स अशी लढत आपल्याला पाहायला मिळते मैदानावरती. एक जबरदस्त महामुकाबला. सनी भाई वेलकम. सहर्ष स्वागत आहे. म्युझिक वाजवली नाही तरी चालेल. ओके. रात्र झाली आहे त्यामुळे पहिल्या बॉलवरती खणखणीत प्रहार. बॉल सीमा पार. पहिल्या बॉलवरती आलाय षटकार. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. रवी पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळाली. दुसरीकडे पाजी 11 संघ देखील कमी नाहीये. व्हाईट बॉल. धावसंख्या 7. थाला फॉर अ रिझन. 7 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवरती आक्रमक हल्ला, त्यानंतर व्हाईट बॉल. धावसंख्या 7. रवी पाहायला मिळतील आपल्याला थोडेसे नाखुश आहेत. धावसंख्या फलकावरती 7. 7 ऑन द बोर्ड. डॉट बॉल असेल. धावसंख्या 7 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न इथे देखील होता, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या साथीने धावफलक 8 या आकड्यावरती. 8 रन्स ऑन द बोर्ड. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 8 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल अजून एक, त्यामुळे अतिरिक्तेच्या स्वरूपामध्ये एक धाव ऍड होईल आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय जाऊन पोचलाय 9 या आकड्यावरती. 9 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. साईडला वळवायचा प्रयत्न होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. हॉरिझॉन्टल बॅट स्विंग जरूर, मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल. यावेळेस चांगला बॉल. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय. धावफलक आपल्याला 9 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील गरजेचं राहणार आहे. झोंटी पाहायला मिळतील मैदानावरती. चला गेम सुरू ठेवणं गरजेचं आहे. धावफलक पाहायला मिळेल 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन द बोर्ड. 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील.
आणि विकेट रवी यांच्या खेळीचा अंत. प्रवीण कनका पाहायला मिळतील. मैदानावरती बॅटिंग जबरदस्त करावी लागेल. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. थोडंसं स्पीडअप मित्रांनो करा प्लीज, विनंती असेल. अजून देखील आपल्याला 4 सामने यानंतर कव्हर करायचे आहेत. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती आहे. टीमची टोटल 10 या आकड्यावरती. विशाल जॉन्टी बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंड वरती प्रवीण कनका बॅट्समन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती बॅट्समन सुनील विश्वकर्मा. चेंडू हवेमध्ये होता. ए भाई हळू 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 हळू. धावसंख्या फलकावरती 11 पाहायला मिळेल. थोडीशी काळजी घ्या मित्रांनो. अकरा धावा फलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सुनील विश्वकर्मा गांगुली आपल्याला पाहायला मिळतील. फक्त दिशा दाखवली आहे. याला म्हटलं जातं एज्युकेशनल क्रिकेट. पेपर क्रिकेट मैदानावरती आपण पाहू शकतो. धावफलक 12 या आकड्यावर. बारा धावा फलकावरती. डॉट बॉल आलाय. धावफलक पाहायला मिळतोय 12 या आकड्यावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार विशाल जॉन्टी. आणि अजून एक एक्स्ट्रा धाव. धावफलक पाहायला मिळेल पुढे सरकत असताना 13 या आकड्यावर. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा या फलकावरती पाहायला मिळतील. 2 बॉल शेवटचे शिल्लक. स्ट्रायकिंग एंडवरती प्रवीण. 13 धावा आहेत त्यामुळे मोठा स्ट्रोक आला नाही तरी देखील 15 धावांपर्यंत पोहोचू शकतात. आणि 15 धावा मी म्हणेल 50-50 या मॅचमध्ये चांगल्या स्थितीमध्ये अर्बन स्पोर्ट्स देखील आपल्याला पाहायला मिळेल. दुसरीकडे पाजी 11 आहे जो चांगली बॅटिंग करतो. तो संघ बॉलिंगसाठी देखील ओळखला जातो असा संघ पाजी 11. चुरशीची मॅच होणार आहे नो डाऊट. चुरशीची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा फलकावरती. 15 13 होते त्यानंतर 2 सिंगल आले. 15 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 15 ऑन द बोर्ड. 15 धावा या धावफलकावरती. जर दुपारी लाईट गेली नसती तर अशोक सर कदाचित आपण फायनल खेळत असतो आता. तिथे वेळ झाला थोडा. अन्यथा फायनलची मॅच देखील आता आपण कव्हर केली असती. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळेल. व्हाईट बॉल येस व्हाईट बॉल. धावफलक आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावरती. टेक्निकल इश्यू होता त्याला अनुषंगून आपल्याला थोडासा उशीर झाला. मात्र तरी देखील आपण चांगली ओव्हर रेट मेंटेन केली आहे. चला पंचांशी वाद घालायचं नाही विनंती असेल. पंचांशी वाद घालायचं नाही आहे. 16 धावा फलकावरती. व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड होईल आणि फलक आपल्याला 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल होता. खूप चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला.
धावफलक 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. एका बॉलचा खेळ झाला, 5 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार पाहायला मिळतील. व्हाईट बॉल असेल. फलक 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. ऑन द बोर्ड. 18 धावा फलकावरती पाहायला मिळतील. व्हाईट बॉल. अवांतरची धाव फलकावरती ऍड होईल आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 19 या आकड्यावरती. 19 ऑन द बोर्ड. 19 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल. धावसंख्या 20. 20 ऑन द बोर्ड. वीस धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 20 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. नॉट आउट. मात्र नो बॉल. नो बॉल पाहायला मिळतोय. फलक पाहायला मिळेल 21 या आकड्यावर. निखिल जोशी इन ऍक्शन मध्ये. निखिल वेलकम. कालचा दिवस निखिलने गाजवला. मानेराचा एक जबरदस्त खेळाडू. धावसंख्या 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा या धावफलकावरती. चला टेक इट इझी. चला मैदान खाली करा. मैदान खाली करा. झेंडापंच गाड्या सोडा. पंचांशी वाद घालायचे नाहीये. सर्व आपले. शुभम धोनी भाई चला सगळे आपलेत. सर्व खेळाडू आहे आपलेत. हॅलो हॅलो भाऊ मॅच थांबवू नका. चुकीची दृष्टी. कॉमेडी तर्फे आम्ही रिक्वेस्ट आहे प्लीज मॅच फलट चालू करा. धावसंख्या 21 या आकड्यावर. धावसंख्या 21 या आकड्यावर. चला चला मॅच सुरू करा. मॅच सुरू करायची विनंती राहील आपल्याला. वेळ नाहीये. येस आपल्याकडे टाइम नाहीये. वेळेचा चल लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. चला वेळ नाही आपल्याकडे. अंकित अनिकेत चला लवकरात लवकर तुमची फिल्डिंग लावून घ्यायची आहे.
आकाश इकडे. चला काळजी घ्या मित्रांनो, पण थोडंसं स्पीडअप करायची विनंती असेल. वेळ वाचवणं गरजेचं आहे आपल्यासाठी. सार्थक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. सार्थक म्हात्रे हे फार चांगले खेळाडू आहेत. सार्थक वा आरामात, काही घाई नाही, बिंदास. एक जबरदस्त खेळाडू आहे सार्थक. ए बाबा तू बाहेर जा, विनंती असेल. एकवीस धावा फलकावरती आहेत. सिंगल ऍड होईल. सार्थक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील. धावसंख्या फलकावरती 22 रन्स ऑन द बोर्ड. 22 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल. 23 ऑन द बोर्ड. 23 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. तुम्ही स्नो बॉल दिला होता ना? हा हेच होते ते. 25 धावा या फलकावरती आहेत. 25 ऑन द बोर्ड. सुनील विश्वकर्मा गांगुली पाहायला मिळतील. सार्थक म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. एक जबरदस्त गोलंदाज आहेत सार्थक. समोर तितकेच घातक असे फलंदाज सार्थक म्हात्रे. आणि पंचांकडे कॉल रनआउट साठी, नॉट आउट, पंचांचा इशारा. चला स्पीडअप करायचंय. 26 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. चला पंचांचा निर्णय अंतिम असेल याची नोंद करून घ्यायची आहे.
बघा, एक सूचना आमच्यापर्यंत पोहोचली आहे आयोजकांच्या वतीने. सर्व संघांना सांगू इच्छितो की एक रिव्ह्यू पर टीमला असेल रनआउटसाठी. आयोजकांची ही सूचना. कमिटीने चेक केलं आणि त्यानंतर डिसिजन असं आहे की फलंदाज बाद आहे या गोष्टीची नोंद करून घ्यायची. क्वार्टर फायनलसाठी प्रत्येक संघाला रनआउटसाठी एक एक रिव्ह्यू दिला जाईल या गोष्टीची नोंद दोन्ही संघांनी करून घ्यायची. पुढील मॅचमध्ये देखील हा नियम असेल या गोष्टीची नोंद करून घ्या. बॅटर आउट आहेत, फलंदाज बाद असतील. सव्वीस धावा, 4 बॉल 26. चार बॉल 26. 4 बॉल 26. 4 बॉल आणि 26 धावा आहेत या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. 26 धावा, 4 चेंडूंचा खेळ कंप्लीट झालाय, 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चला मॅच लवकरात लवकर सुरू करायचे. लवकरात लवकर मॅच सुरू करा. ओके, थोडंसं करेक्शन असेल. 3 बॉल झालेत. चला मॅच सुरू करायची. सार्थक मात्रे आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग मार्क वरती आहे. कशी कामगिरी होती पाहणं महत्वाचं असेल. बॉलिंग मार्क वरती सार्थक मात्रे. एक धावची मात्र कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगल धावची मात्र अर्जित होत असताना पाहायला मिळेल. टीमची टोटल एका धावेने पुढे जात असताना पाहायला मिळेल. जाऊन पोहोचली 26-26 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा किया ओव्हर मधील अजूनही शिल्लक आहे. इथे येत असताना पाहायला मिळेल व्हाईट बॉल. व्हाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होतीये. 27 धावा, 27 रन.
बघा आयोजकांचा निर्णय आम्ही पोहोचवतोय की सर्व खेळाडू डगआउटमध्ये असतील अशी सूचना आयोजकांच्या वतीने आली आहे. चला सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. गोलंदाज तयार. आता बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाज तयार. बघूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. आणि व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव फलकावरती या टीमची टोटल 29. येस प्रत्येक बॉल नंतर रन मोजले जात आहेत. आकाशने देखील खूप चांगली स्कोरिंग केली. आकाश सरांचं कौतुक करणार आहोत. 2 दिवस फार चांगली स्कोरिंग. माणूस आहे, चूक होते प्रत्येकाकडून. थोडंसं आपण सहकार्य केलं पाहिजे. बघा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण इंटरनॅशनल लेवलच्या पंचांकडून चुका पाहतो. सो हे देखील माणसं आहेत आणि माणसाकडून चूक होते. व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती 30. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. एस्टनच्या मागे धोनी. सार्थक म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. फार चांगली गोलंदाजी करतायत. वेग आहे, प्रचंड वेग या खेळाडूकडे. वेगाने इम्प्रेसिव्ह कामगिरी करणारे सार्थक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवर. आणि विकेट, फलंदाज बाद. विकेटचं पतन झालंय. अतुल यांच्या खेळीचा अंत. अतुल बॅक टू दी पवेलियन.
5 बॉल 30 रन. पाच बॉल 31. पाच बॉल 32. नो +1. 34 झालाय स्कोर. 5 बॉल. तीन ओव्हर 35 रन. ओव्हर 35 रन. तीन ओव्हर 35 रन. एक बॉल 36 रन. हॅलो. अतिशय उत्कृष्ट हा चेंडू आणि पंचांचा निर्णय असेल आउट. फलंदाज बाद. यष्टीरक्षक जात. वाईट बॉल होता ना. वाईट प्लस विकेट. नवीन फलंदाज अंकुश आणि बॉलिंग करतायत बंटी. दुसरा चेंडू अतिशय उत्कृष्ट हा आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद.
2 बॉल 37 रन. तिसरा चेंडू बंटी स्ट्राईकवर असतील खनका. चांगला असा फटका खनकाच्या तर्फे आणि हा असेल षटकार. उत्कृष्ट असे फलंदाजी करतात खनका. स्कोर झाले आहेत 3 बॉल 43. तीन बॉल 43 रन. चौथा चेंडू बॉलर बंटी बॅट्समन खनका. पुन्हा एकदा चांगला हा फटका खनका तर्फे. खनका वाजवत आहे समोरच्या टीमचा डंका. 4 बॉल 49 रन. शेवटचे 2 चेंडू असतील. 4 बॉल 49. आणि हा एक्स्ट्राच्या स्वरूपात वाईट. 4 बॉल 50 धावा. पुन्हा एकदा 5वा चेंडू. आणि अतिशय चांगला चेंडू डॉटच्या स्वरूपात. 5 बॉल 50. शेवटचा चेंडू असेल. अतिशय चांगला हा फटका. 2 रन कंप्लीट झालेत. कॉल दिला होता ओव्हरचा कॉल नाही. ठीक आहे. शेवटच्या बॉलला आले धावा 3. टोटल स्कोर झालेत 53. जिंकण्यासाठी समोरच्या टीमला 54चं टार्गेट असेल. ओव्हरचा कॉल दिला नाही मित्रांनो, प्लीज. ओव्हरचा कॉल दिला नाही. प्लीज प्लीज पंचांचा निर्णय प्लीज. टीम प्लीज पंचांचा निर्णय घेतलाय प्लीज. नो मोर डिस्कशन प्लीज. चला फिल्डिंग लावून घ्या आणि 2 बॅट्समन पाठवा. चला फिल्डिंग लावून घ्या. R1 स्पोर्ट्स. हे बघा जे काही निर्णय असतील ते आम्ही चांगले घेऊ. तुम्ही त्याच्यावरती काय कॉन्ट्रोवर्सी करू नका प्लीज. जिंकण्यासाठी 54चं टार्गेट आहे. आता ही सामना चालू आहे. बाजी 11 वर्सेस R1 स्पोर्ट्स. दोन्ही अतिशय उत्कृष्ट टीम्स आहेत. बाजी 11चे प्लेयर्स प्लीज डगआउटमध्ये बसा प्लीज. नको. 12th मॅन फक्त तुमचा इकडे असेल. बाकीचे प्लेयर्स प्लीज डगआउटमध्ये. सगळ्यांसाठी हा नियम सेम आहे. त्याच्यावरती काय तुम्ही बोलू नको प्लीज फक्त प्लेयर प्लीज रिक्वेस्ट करतो. चला सामन्याला सुरुवात करा. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. फायनल्स खेळवायचे आहेत आपल्याला आज. R1 स्पोर्ट्स प्लेयर्स फिल्डिंग लावून घ्या. जिंकण्यासाठी 54चं टार्गेट आहे. लक्ष असू द्या. चालू करा प्लीज. आणि चेज कंपल्सरी असेल. नॉकआउटचे सामने चेज कंपल्सरी आहे. चेज कंपल्सरी आहे. 54 धावा करायचेच आहेत.
चला पहिलं षटक घेऊन येत आहेत. अप्सर यांनी पहिला चेंडू टाकलाय. एक चेंडू एक धाव. बॅटिंग स्ट्राईक वरती आलेत अमर. वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड होते स्कोअरमध्ये. 2 झालेत. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव 9च्या स्वरूपात. एक चेंडू 3 धाव. 3 रन झालेत. एक बॉल. अतिशय उत्कृष्ट हा डॉटच्या स्वरूपात. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा वाईड. 2 बॉल 4 रन. चला सामना चालू करा. अतिशय उत्कृष्ट हा 1 रन मिळत आहे बॅटिंग टीमला. टोटल धावा झाल्या 3 बॉल 5. निलेश आलाय स्ट्राईकवर पाजी 11 तर्फे. बघूया निलेश काय खेळी खेळतात. 3 चेंडू 5 धावा झाल्यात. चौथा चेंडू. चांगला हा फटका मारलाय. धावा मिळत आहे 1. 1च्या स्वरूपात स्कोर कार्ड ॲड होतोय 6. 4 बॉल झालेत 6 धावा. 5वा चेंडू अफसर. हां. 1 रन मिळत आहे. स्कोर कार्ड झाले 7. 5 बॉल 7 झालेत. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकाचा. 5 बॉल 7 धावा. आणि हा एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धावा ॲड होते 8. 5 बॉल 8 धावा. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा अफसर. पुन्हा एकदा वाईट. प्लस 9 धावा झालेत. 5 बॉल 9 धावा. पहिल्या षटकचा हा सामना चालू आहे. 5 बॉल 9 धावा. पुन्हा एकदा अफसर. पहिल्या ओव्हरची समाप्ती 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 10 ऑन द बोर्ड. 10 धावा या फलकावरती आहेत. विजयासाठी मला वाटते 44 अजून धावांची आवश्यकता असेल. ची गरज आहे 3 ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आले. चला थोडंसं स्पीडअप करायचं विनंती राहील. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा आल्यात. अजून 3 ओव्हरमध्ये 44 धावांची आवश्यकता. 3 ओव्हर 44 हे समीकरण पाहायला मिळतोय. एक बॉल 11 धावा. 1 बॉल 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 1 बॉल 11 असं समीकरण आपण पाहू शकतो. मैदानावरती आतापर्यंत बॅटिंग करत असताना या खेळाडूची आपल्याला धावफलक पाहायला मिळते. कोलोडप्प्याचा बॉल झाली. मिस्टेक पाहायला मिळते. दोन बॉल 12 या धावफलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतील.
आणि फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन होतोय. 3 बॉल 12. तीन बॉल 12 धावा. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती शुभम पाहायला मिळेल. टर्फ क्रिकेटमधील फार मोठं नाव. आता शुभमला त्या नावाला साजेशी अशी कामगिरी करावी लागेल. मास्टर कप मधील सर्वाधिक बोली लागणारा खेळाडू पाहायला मिळतोय. सिंगल ॲड होईल. फलक 13 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. 13 ऑन द बोर्ड. 13 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नो बॉल. 14 धावा या फलकावरती. 4 बॉल 14. 4 बॉल 14 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल. डिसिजन पेंडिंग असेल. व्हाईट बॉल. चार बॉल 15. फुलटॉस बॉल. चलत गतीचा बॉल पाहायला मिळाला. फलकावरती धावा आपल्याला 16 पाहायला मिळतील. 5 बॉल 16. 5 चेंडू 16 धावा या धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आणि अशा रीतीने ओव्हर नंबर दुसरी समाप्त. धावफलक 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 षटकांमध्ये 37 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे ज्यावेळेस नॉकआउट स्टेज असतील. चला थोडंसं स्पीडअप करणं इथून देखील गरजेचं राहणार आहे. थोडंसं स्पीडअप करा विनंती असेल. सतरा झालेत. 37 धावांची आवश्यकता. 37 runs required in 12 balls to win the match for team Paji 11. गोलंदाज तयार. विकी पाहायला मिळतील. सिंगल धावेवरती समाधान मानावं लागेल. 11 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता असेल. 1 बॉल 18. 1 चेंडू 18 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 बॉल 18 आणि 2 बॉल 18. 2 बॉल 18 आपल्याला पाहायला मिळेल. विकेटचं पतन झालेलं आहे. दोन बॉल 19 धावा फलकावरती. दोन बॉल 20 धावा विकी पाहायला मिळत आहेत. चोपन्न धाव्यांची आवश्यकता असेल आणि
धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, ज्या म्हणजेच 20. व्हाईट बॉल 21 धावा. बोर्ड 21 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. यावेळेस नो बॉल. दोन बॉल 22 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल धावफलक 23. दोन बॉल 23 धावा. दोन बॉल 23. दोन बॉल 23. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. दोन बॉल 24. दोन बॉल 24 धावा धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. दोन बॉल 24. बस आता रवी म्हटलंय की जर नीट नाही टाकला तर चष्मा फोडील. बाबा चष्म्याचा विषय, घरी कसा जाशील. खुद के लिए तुझे बॉल डालना है अभी. धावसंख्या 24 पाहायला मिळेल. 24 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. भाई दम आहे रवी भाई, में दम आहे. धावसंख्या 25 पाहायला मिळेल. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25. 3 बॉल 25. 3 बॉल 25 धावा. चार 26. डॉट बॉल 5 बॉल 26. 5 बॉल 26 धावा. 5 बॉल 26. पाच बॉल 27 धावा. ओव्हरची समाप्ती. धावफलक 28. 28 धावा या धावा फलकावरती. 28. 26 पाहिजेत. अंकुश पाहायला मिळतील. तर समोरची लाईट बंद करायची विनंती असेल. विजयासाठी 6 बॉल 26 धाव्यांची आवश्यकता आणि मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळतील. एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या 29 आणि विकेटचं पतन. जिसने गेंद को घसीटा वो अर्जुन वसीटा. अर्जुन देखील इन ऍक्शन पाहायला मिळेल. अर्जुन वेलकम भावा, स्वागत है. क्या भाई अभी बड़ा आदमी हो गया. हाँ 29 धावा फलकावरती. तीस धावा फलकावरती आहेत. 2 बॉल 30. 2 बॉल मध्ये 30 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. तीन 2:32 आपल्याला पाहायला मिळतील. 3 विकेट गेलेले आहेत.
3:33. तीन बॉल 33 धावा फलकावरती. स्टोक्टर लाजवाब बॉल सीमा पलीकडे. हा षटकार आलाय. 39 धावा. 2 बॉलमध्ये 15 धाव्यांची आवश्यकता असेल. 2 बॉल 15 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉलमध्ये 15 धावेची आवश्यकता. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज आणि वाईट बॉल. 1 बॉल 14 धावेंची आवश्यकता. आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. 46 धावा फलकावरती. सामना झाला फिनिश. सामना जिंकला अर्बन स्पोर्ट्स संघाने. हार्दिक अभिनंदन अर्बन स्पोर्ट्स. प्रवीण गणका मॅन ऑफ द मॅच असतील. चला आपण टॉस देखील करणार आहोत. AD11 आणि साकिनाका पॅकर्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करूया. 4 ओव्हरची मॅच असेल.